नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कोकण पद्धतीचा खमंग आणि मस्त सुगंधी झुणका. अगदी कमी साहित्य पण कोकणाचा भारी हमखास स्वाद. जिथे तव्यावर फोडणी, ठेचलेल्या लसणाचा सुगंध आणि झणझणीत तिखटाची चव, बस तोंडाला पाणी सुटतं. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सर्वात आधी पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घ्यायचं. आता तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी फुलायला लागली की त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं. स्वादासाठी 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची. आता 4 ते 5 पाकळ्या अर्ध ठेचलेला लसूण घालायचा. आता यामध्ये आपण उभ्या चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या. आता ही फोडणी तेलामध्ये छान खमंग परतवून घ्यायची. आता ही फोडणी छान परतली की यामध्ये 2 मोठे बारीक चिरलेले आपण कांदे घालायचे. आता हा झुणका तयार करताना त्यामध्ये कांदा थोडा जास्त घालायचा, म्हणजे झुणका मऊ आणि झुणक्याचा स्वाद आणखी वाढतो. आता हा बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा. आता आपण झाकण ठेवून छान हे शिजवून घ्यायचं. कांदा छान आता आपला मऊ झालेला आहे. छान झुणक्यासाठीचा आपला बेस तयार झालेला आहे, बघू शकता. छान कांदा तेलामध्ये मऊ झालेला आहे. आता यामध्ये आपण हिरवा मसाला घालणार आहोत, म्हणजेच आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत चवीसाठी. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. आता हे छान मिक्स झालं की यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट घालायचं. अर्धा चमचा हळद घालायची. 1 चमचा गोडा मसाला घालायचा. आता हे मसाले छान हलवून घ्यायचे. आता हे मसाले छान मिक्स झालेला आहे, पण आता आपण यामध्ये डायरेक्ट बेसन नाही घालायचं, थोडंसं पाणी घालायचं. आता आपण हे थोडंसं हलवून घ्यायचं आणि 1 ते 2 मिनिट हे छान उकळवून द्यायचं. झुणक्यासाठीचा छान मसाला आपला तयार झालेला आहे. आता हे आपण हलवून घ्यायचं थोडंसं. आता या स्टेजला आपण बेसन छान हाताने पसरवून घेणार आहोत. एकदाच बेसन नाही घालायचं, थोडं थोडं घालायचं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत. आता हे छान वर खाली मस्त हलवून घ्यायचं. आता आपलं हे छान वर खाली हलवून झालेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. हे छान हलवून घेऊया आता. हे बेसन शिजवतानाच मी इथे बारीक चिरून घेतलेली आता कोथिंबीर घालत आहे. झुणक्यामध्ये कोथिंबीर थोडी जास्त घालायची, म्हणजे याची चव दुप्पट आणि अजून वाढते. आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं. बारीक चिरलेल्या हिरव्या कोथिंबीरीमुळे झुणक्याचा स्वाद अजून वाढतो. आता आपण यावरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं हे छान शिजवून द्यायचं.
हे बघा, छान मोकळा, मऊ आणि खमंग झुणका आपला तयार झालेला आहे. आता झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचं, म्हणजे झुणका आतल्या आत चांगला सेट होतो. गरमागरम तांदळाची उकडीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा गरम चपाती सोबत हा खमंग झुणका खायला एक नंबर लागतो. असा झणझणीत आणि खमंग कोकणी पद्धतीचा हा झुणका तुम्ही नक्की करून बघा. स्वाद असा लागेल की घरातले सगळेच म्हणतील हा झुणका परत बनव. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.